दुसरा मोबाईल हस्तगत केला असं कळतंय, त्यामध्ये काही चॅट डिलीट केले किंवा काही ते रिकव्हरीसाठी आता काय प्रोसिजर असेल? हे बघा, ते टेक्निकल प्रोसिजर आहे. आपल्याकडे इथे फॉरेन्सिक जे लॅबॉरेटरीज आहात त्याच्याकडे ते सायबर फॉरेन्सिक्सच्या कॅपेबिलिटीज असतात. ते कॅपेबिलिटीज आम्ही इन्व्हेस्टिगेशनच्या पर्पजेससाठी युटिलाइज करतो आहे. आणि तशाप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या टेक्निकल डिव्हाइस असेल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल ज्याच्यामध्ये डेटा स्टोरेज होत आहे, ते जर डिलीट केला असेल कोणी त्याचे रिकव्हरीसाठी आणि रिट्रीवल डेटासाठी प्रयत्न केले जातात. ते प्रत्येक गुन्ह्यामध्ये केले जातात आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आम्ही करीत आहोत. कोड लँग्वेजचा वापर झाला असं सांगितलंय. नेमकी ते कोड लँग्वेज कसे, निकनेम कोणाला काय वापरायचं? यासाठी मला वाटते की जे पोलीस कस्टडी रिमांडसाठी आम्ही माननीय न्यायालयात रिपोर्ट दिली होती त्याचा वाचन केला असणार आहे, म्हणून आपला हे प्रश्न आमच्या समोर आलेला आहे. तर ते बरेच प्रकारच्या गोष्टी आहात जे एक्युज्ड आपसात यूज करताय. काही असे प्रकारचे शब्द असतात किंवा असे प्रकारचे नाव असतात. यांची विचारणा, यांची स्कोल चौकशी आणि डिकोडिंग होणे गरजेची असते. त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्यावेळेस असं समोर आलं की त्यांनी केतनला मारण्यासाठी प्रॅक्टिस केली होती, धक्का द्यायची. ती प्रॅक्टिस कुठं केली जायची, किती तास केली जायची आणि किती महिन्यापासून केली जायची? यासाठी योग्य तपास करण्यात आलेला आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा सराव घेण्यात आला होता. त्या ठिकाणी ऑलरेडी पंचनाम्यातहत माहिती गोळा करण्यात आलेली आहे. त्याचे फाईन डिटेल्स मी आपल्याला सध्या सांगू शकत नाही. विटनेस जहाजबाब चालू आहात. तिला हे पैसे कोण देत होतं, त्यांनी शेतातून पैसे घेतले होते का, आणि या व्हिडिओमध्ये तिच्या किती मित्रांच्या संपर्कात किती मित्र? ते बघा, हा प्रश्न थोडा व्यक्तिगत पद्धतीचा आहे. ज्यावेळी हा प्रश्नाचा घडलेले गुन्ह्याबरोबर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट संबंध येईल ती माहिती आपल्यासमोर नक्की देण्यात येईल. तेव्हापर्यंत ह्या सर्व गोष्टीवर कमेंट करणे सध्या योग्य नाही आहे. हे जे टेस्ट्स आहात त्याची गरज त्यावेळी असते ज्यावेळी आपल्याला सस्पेक्टवर डायलेमा असते. एकदा आपल्याला खात्री झाली एक्यूज बाबत की नक्की त्यांनी ते घटनाला अंजाम दिलेला आहे, मग त्यासाठी पुढे तसा काही गरज नसते. नाही, सध्या असा काही नियोजन नाही.